सध्या चर्चा चाललेली एकनाथराव खडसे जे आहे हे साधारण 2 सप्टेंबरला जे आहे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. आता एकनाथ खडसे साहेब भाजपमध्ये प्रवेश करतायत ह्या अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून, गेल्या 4-5 वर्षापासून कदाचित ह्या चर्चा मी वारंवार ऐकतोय. पण खडसे साहेबांच्या बाबतीमध्ये एक मला थोडंसं हे वाटतं आहे की ज्यावेळेला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्यांनी केला त्यावेळेला मात्र त्यांच्याकडनं ह्या अपेक्षा होत्या की त्यांनी जे बोलून दाखवलेलं होतं किंवा त्यांनी त्यांचं मत जे मांडलेलं होतं ते हे होतं की भारतीय जनता पार्टीने त्यांनी 45 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करूनसुद्धा त्यांच्यावर अन्याय केला होता आणि हे सगळं डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीचं सरकार आम्हाला उधळून लावायचं आहे आणि हटवायचं आहे अशी त्यांची एक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर त्यावेळी तत्कालीन अजितदादा असतील, पवारसाहेब असतील यांच्याजवळ ते बोलून दाखवली आणि पक्ष नेतृत्वाने सुद्धा तेच डोळ्यासमोर ठेवून त्यांना विधान परिषदेवरती आमदार म्हणून किंवा विधायक म्हणून त्यांना त्या ठिकाणी घेतलं आणि त्यांच्याकडनं ह्या अपेक्षा होत्या ते संपूर्ण भारतीय जनता पार्टीला फोडून खातील, फोडून काढतील अशा टाईपचं त्यांनी त्यावेळी तत्कालीन पवारसाहेबांना आणि अजितदादांना आश्वासन दिलं होतं किंवा त्या टाईपचं मत मांडलेलं होतं. पण जसं त्यांना विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये संधी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्यावर ते काहीच बोलले नाही. मला असं वाटतं की ते पद मिळवण्यापुरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेले होते आणि आत्ता पुढे भविष्यामध्ये जे गुलाबराव पाटील साहेबांनी सांगितलं भविष्यामध्ये आपल्या पुढच्या पिढ्यांची काही लाईन लावून घ्यायची असेल म्हणून कदाचित ते भारतीय जनता पार्टीमध्ये परत जाऊ शकतात. म्हणजे त्यांच्या कन्यांची लाईन लावायची असं म्हणायचं आहे? नाही, त्यांच्या कन्याची ते आता नातवंडांपर्यंत लाईन लावून घ्यायची आहे असं माझं मत आहे. ज्यावेळेस त्यांची कोणती पक्ष नव्हतं ज्यावेळेस राष्ट्रवादीने त्यांना मदत केली मात्र आता राष्ट्रवादी सोडून ते भाजपकडे झाले. नाही, त्यांना तसं भारतीय जनता पार्टीने बाजूला टाकल्यासारखंच केलं होतं. त्यांचं कुठेच त्यांचं स्थान ठेवलेलं नव्हतं. अशा वेळी त्यांना मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हात दिली, साथ दिली म्हणून त्यांचं राजकीय अस्तित्व मागच्या 4-5 वर्षापासून आपल्याला बघायला मिळतं आहे. पण जर का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्या पाठीशी उभी राहिली नसती, अजितदादा जर का त्यांच्या पाठीशी उभे राहिले नसते तर ते कदाचित आमदार झाले नसते आणि आमदार झाले नसते तर मात्र त्यांचं राजकीय अस्तित्व हे त्याच काळात संपलेलं असतं. पण आता ते सगळं विसरून आता नवीन दिशा जर का पुढे जर का ठरवत असतील तर ते आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. ते त्यांची नेहमीची सवय आहे.